गुड इव्हनिंग. हाय, गुड इव्हनिंग. डॉक्टर साहेब बोला. गुड इव्हनिंग. पाऊस आहे का? काय नाही, निवांत बघा. आमच्या घरात पाऊस पडतोय ना. प्रमोद, वेलकम प्रमोद. हो प्रमोद, घरात पाऊस वेलकम पडतोय? प्रमोद. हो यार, ते एसी लिकेज झालाय ना, म्हणून पाऊस पडतोय. अच्छा अच्छा. काय प्रमोद, काय म्हणताय डॉक्टर? प्रमोद अजून जॉईन होतोय, त्याचा ऑडिओ कनेक्ट. हा प्रमोद जॉईन झाला का? इथे ऑडिओ येते वाटतं. ऑडिओ येत नाही बहुतेक. काय अजून विशेष रत्नागिरीला, कोकणात म्हणजे चिपळूण? हॅलो. प्रमोद, हा प्रमोद, काय चाललंय? सर बोला. बोला ना. झालं का सगळं रेडी आहेस? काय नाही सर, हजर झालो. हो रेडी आहे. 3 मिनिट वेळ आहे आपल्याला सुरू करायला. सर्वांना जॉईन होऊ द्या. हो हो, 3 मिनिट नाहीत, 5:35 ला आपण नॉर्मली चालू करतो, तर तोपर्यंत सगळे जास्तीत जास्त लोक येतील. हा हा चालतंय. हा बोल. हा चाल. बस्तापुरे काय म्हणते तब्येत? सुजित, ऑडिओ व्हिडिओ दोन्ही बंद आहे. काय म्हणते तब्येत? एकदम एकदम काय रेंज बहुतेक बरोबर बोलण्यावर 13-14 आहे. एकच मिनिट. अजून फॅक्टर्स मिळतात का तिकडं? हा, नाही, आमच्या हॉस्पिटलमध्ये फॅक्टर्स नाही मिळत. मिळतात का म्हटलं? नाही, आमच्या हॉस्पिटलमध्ये नाही मिळत. आम्ही आमच्याकडे फक्त फ्रॅक्चर ट्रान्सफ्युजन देतो आणि सिलेक्शन थेरपीसाठी सातारा सिव्हिलला पाठवतो, तिथे फ्री मध्ये भेटतं. तुमचं प्रायव्हेट हॉस्पिटल असल्यामुळे इथं पे करावं लागेल ना त्यांना सिलेक्शन थेरपी. बरं ना, ट्रान्सफ्युजन साठी ट्रान्सफ्युजन सेट कोणता वापरता? ट्रान्सफ्युजन साठी ट्रान्सफ्युजन सेट कोणता वापरतात? रुटीन जो असतो, कारण की आमची प्रायव्हेट सेटअप असल्यामुळे आणि हा. अतिशय रुरल एरियामध्ये, हा म्हणजे जरी चिपळूण म्हणत असले तरी अतिशय रुरल एरियामध्ये आहे. नमस्ते आशिष जुनेजा साहेब, नमस्ते. नमस्ते. नमस्ते आशिष जुनेजा साहेब. हो 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 बाय. चालू द्या. बस्तापुरे साहेब, काय चाललंय? बोला बोला. तब्येत बरी आहे ना? ग्रेट ग्रेट, गुड यार. हा, फार छान वाटलं बरं का सुजित. बस्तापुरे सर, छान वाटलं म्हणलं तुम्ही सेशन मध्ये आलात ते. मंदार राजूरकर सर. हा जुन्या नुसतं चटण्या खातोय का रे? बार्शीकर, मंदार राजूरकर, काय म्हणतात? सगळं व्यवस्थित? मोड नुसतं चटणा खातोय जुन्या. लॉकडाऊनचा परिणाम. हो. डॉक्टर विनोद, हा, तुमच्याकडं ट्रान्सफ्युजन सेटची कमतरता भासली तर मला सांगा. मी लिकोसाइट जे ट्रान्सफ्युजन वापरले जातात, ज्यामध्ये आपलं पीसीव्ही ट्रान्सफर करत असताना आयर्नचं प्रमाण जास्त प्रमाणामध्ये ओव्हरलोड होतं. हो. आणि जे मायनर रिॲक्शन्स आहेत, शिवरिंग, थंडी वाजणं, ताप येणं, हे रिड्यूस करण्यासाठी ल्युकोसाइट्स नावाचे ट्रान्सफ्यू ब्लड ट्रेस सेट मिळतो. त्याची किंमत बाजारामध्ये 800 ते 1200 रुपये पर्यंत आहे.
अच्छा. आणि तसं जर का तुम्हाला कुठला पेशंट वाटला की बाबा याला नेहमीच रिॲक्शन येतंय, नेहमीच शिवरिंग होते आणि आयर्न ओव्हरलोड झालेलं आहे, त्याचा ऍडव्हर्स इफेक्ट कमी करण्यासाठी हे ल्युकोसाइट्स ट्रान्सफ्युजन सेट मी तुम्हाला 100 पेक्षा जास्त मागणी करा, सगळे फ्री मध्ये मिळून जातील. चालेल 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 चालेल. मग जुनेजा साहेब काय म्हणताय? बरं सर्व एक मिनिट. हा, चालू करूयात. सर्वांना माझा आवाज क्लिअर येतोय का? अरे येतोय येतोय. हो हो. व्हिडिओ पण शशी थांब. योगेश, एक थोडा वेळ थांबूयात आणि बोल ना. थोडा वेळ थांबूयात आणि इंट्रोड्यूस करून देतो. इनेबल केलं का? हा, हो. स्क्रीन शेअरिंग केलं तू? स्क्रीन हो शेअरिंग हो, एनेबल केले. इनेबल केलं ना? हा, ठीक आहे. तू शेअर करणार आहेस का काही? पाऊस फारच जोरात आहे. मी दुसरीकडे जातो जरा. हा चालतंय. दिन भैया बागल, नमस्कार. नमस्कार बार्शीकर. आले का? नमस्कार. उस्मानाबादकर नमस्ते. नमस्ते. काय चाललंय, पाऊस पाणी? उस्मानाबादला खूपच पाऊस झाला म्हणे. नाही, उस्मानाबाद जिल्ह्यात झाला. हा, स्पीक इन हिंदी यार और इंग्लिश. स्पीक इन इंग्लिश. टुडे स्पीकर इज गोइंग टू स्पीक इन मराठी. No, yeah, speak in English. Yeah, this is Ravi here. Ravi Naik, 2064. 2064. Number is 2064. Speak in English. Yeah. From which batch? 2064 Karve House. 89 batch. 89 batch. 25 80 ची बॅच. 88 pass out 88. batch. 88. Yeah, right. 88. Yeah. 88 2064 Karve House. Before that, Shivaji. Kamal Kishore Ukes batch, right? Yeah. Speak in English. Yeah, that becomes easier. No. That's Especially true, but the then let's say, technical terms becomes little. Huh? yeah. I can elaborate everything in English, but listen to me. Yeah. After our session, our video is going to upload to YouTube, and whatever the information which I am sharing before you. Okay. So Middle you're class. sending it on YouTube, right? Yeah. Sending to YouTube, and Yeah. what happens? Whatever the information which I am sharing before you. Pramod, let me introduce you. Okay. Good evening, guys. Yeah. I would request you to, let's say, unmute your microphone so that speaker won't Okay, have fine. any disturbance. Fine. I'll tell someone from the batch to send it down to me on YouTube or WhatsApp. Okay, I'll get it done. Okay, don't worry. Okay, fine. Okay, thank you. So I request all of you to mute your microphone so that I can introduce today's speaker and we can go ahead with the session. Thank you. So today we have one of our Ajinkyan colleagues and my batchmate from 1992 batch. Am I audible? Yes. Yes, Yes. you're all. Today we have Today we have Pramod Banate from 1992 batch, and he's based out of Latur. He's working religiously for thalassemia patients, okay, throughout Maharashtra, and he's also one of the thalassemia patient, and he does have family history of, let's say, having thalassemia patient in his family. So he's putting in his efforts to educate middle class and lower middle class and like say different categories of various sections of our community to be aware of the, like say, disease and the precautionary measures which can be availed. Okay, so he's going to talk on about the thalassemia. So over to Pramod Banate. You can introduce your
yourself and continue with Yes, the done. patient, please. Thank you. Yes. गुड इव्हनिंग ऑल ऑफ यू. मी मुद्दाम माझं सेशन मराठीमध्ये घेतोय कारण सर्वांना ऐकू येते ना. हो येते. कारण काय होतंय माहिती आहे ना, की जी माहिती मी तुमच्याशी शेअर करणार आहे ही माहिती मिडल क्लास आणि लोअर क्लास वर्गांमध्ये पोहोचली पाहिजे. आपलं सेशन संपल्यानंतर ही माहिती युट्यूबवर अपलोड केल्यानंतर मिडल क्लास आणि लोअर क्लास इंग्रजी माध्यमातून माहिती असल्यामुळं पाहणार नाहीत, परंतु त्यांनी जरूर पाहावे आणि जास्तीत जास्त ही माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचली तरच या सेशनचा काय आपल्याला भरपूर फायदा होणार आहे. त्याच्यासाठी मी ही माहिती जी तुमच्या समोर सांगणार आहे ही माहिती मराठीमध्ये सादर करत आहेत. ठीक, विषय आहे माझा थॅलेसेमिया मेजर. तर थॅलेसेमिया हा नेमका काय आहे, तर एक जेनेटिक डिसऑर्डर आहे आणि दुसरी बाब म्हणजे याच्यामध्ये 3 प्रकार पडतात. थॅलेसेमिया हा आई वडिलापासून मुलांना विरासतमध्ये मिळालेला आजार आहे. जर आई वडील हे दोघं थॅलेसेमिया नावाच्या जीनने डिफेक्टेड असतील तर आणि तरच त्यांच्यापासून होणाऱ्या 25% अपत्यांना हा आजार होतो. त्याच्यामध्ये 3 प्रकार आहेत. थॅलेसेमिया मायनर. थॅलेसेमिया मायनर हा आजार नाहीये. मी थॅलेसेमिया मायनर आहे, मी तुमच्यासोबत शिक्षण घेतलं, तुम्ही ज्या ऍक्टिव्हिटीज केल्या त्या ऍक्टिव्हिटीज मी केल्या, परंतु मी थॅलेसेमिया मायनर आहे हे मला जेव्हा माझ्या रक्ताची तपासणी केली तेव्हा माझ्या लक्षात आलं आणि जेव्हा माझ्या घरी थॅलेसेमिया मेजर हे बाळ जन्माला आलं त्यावेळेस मला समजलं की थॅलेसेमिया मी एक मायनर आहे. त्याच्यामुळं थॅलेसेमिया मायनर हा आजार नाही, थॅलेसेमिया मायनर हे कॅरियर आहेत. दुसरी बाब अशी आहे की त्याचा दुसरा प्रकार पडतो थॅलेसेमिया इंटरमिडिएट. थॅलेसेमिया इंटरमिडिएट मध्ये काय होतं नेमकं की जन्माला आल्यानंतर हे बाळ 2 वर्ष व्यवस्थित जगतं, पण 2 वर्षानंतर त्याच्यामध्ये बरेचसे सिम्पटम्स थॅलेसेमिया मेजरचे दिसायला लागतात आणि त्याला रक्त चढवण्याची आवश्यकता पडते. म्हणजे थॅलेसेमिया हा आजार इतका भयानक आहे की त्या पेशंटच्या शरीरामध्ये लाल रक्तपेशी तयारच होत नाहीत. पर्यायी हे लाल रक्तपेशी त्याला बाहेरून चढवाव्या लागतात रक्त संक्रमणामार्फत. तिसरा म्हणजे थॅलेसेमिया मेजर, ज्याच्यामध्ये मी जास्त फोकस करतोय कारण हे मुलं जन्माला आल्यानंतर 3 महिन्यामध्येच त्याची लक्षणं दिसायला लागतात. त्याची लक्षणं असे आहेत की खूप कमजोर असतात ही मुलं, खूप म्हणजे खूप. त्यांचे अजिबात बिलकुल वाढ होत नाही, श्वासोश्वास घ्यायला त्रास होतो. लाल रक्तपेशीचं काम आहे की हेमोग्लोबिन शरीरामध्ये मेंटेन करणं. यांच्या शरीरामध्ये हेमोग्लोबिन मेंटेन राहत नाही, वारंवार डिक्रीज होतं आणि वास्तविकता काय होतं, त्यांना जर का पुढच्या 6 ते 7 महिन्यामध्ये रक्त संक्रमण नाही केलं तर लवकरच्याच स्टेजमध्ये ते मृत्युमुखी पडण्याची शक्यता असते. त्याच्यामुळं या मुलांना वारंवार रक्त संक्रमण करण्याची गरज असते. तर थॅलेसेमिया मेजर म्हणजे ज्याच्या शरीरामध्ये लाल रक्तपेशी तयार होत नाहीत. ज्या लाल रक्तपेशी तयार होतात त्या मृत प्रमाणामध्ये तयार होतात आणि ज्यांना वारंवार रक्ताची आवश्यकता पडते ते थॅलेसेमिया मेजर हे एकदम सोप्या मराठी भाषेमध्ये आपल्याला सांगायचं. मग याचे सिम्पटम्स असे आहेत: फटीग, वीकनेस, पेल और येलो स्किन, येलो आईज, फेशियल बोन डिफॉर्मिटीज, स्लो ग्रोथ, abdominal swelling, liver swelling, spine swelling, डार्क युनिन, लूज मोशन्स आणि हाय टेम्परेचर. आता याच्यामध्ये शरीरामध्ये रक्त तयार होत नसल्यामुळं इतकं वीक असतं बाळ की त्याला तुम्ही बाहेरून काहीही खाऊ घाला ते लवकर त्याला प्रतिसाद देत नाहीये. दुसरी गोष्ट, शरीरातल्या लाल रक्तपेशी कमी झाल्यामुळे ते एकदम पांढरफिट
आणि पिवळसर पडतं आणि लिव्हरला सूज यायला चालू होते आणि ते लिव्हरला सूज यायला चालू झाल्यामुळं त्याचे डोळे पिवळे पडतात. आणि तिसरी गोष्ट, जे रक्त तयार करणारा बोन मॅरो आहे हा तर एकदम पूर्ण निकामीच असल्यामुळं त्यांच्या शरीरामध्ये जास्ती प्रमाणात जे चेहऱ्याचे जे हाडं आहेत हे वाकडे तिकडे व्हायला लागतात. आणि जे आपण म्हणतो ना बाळ गोंडच दिसायला पाहिजे, चांगलं दिसायला पाहिजे, त्याच्या डोक्यामधल्या हाडाची रचना थोडीफार बदलली, त्या बोन मध्ये डिफॉर्मिटीज यायला सुरू झाल्या की काय होतं की त्याचं तोंड एकदम चपट दिसतं, नाक वगैरे चपट दिसतं आणि अशा प्रकारे येतं. मग त्याचं पोट सुजायला लागतं आणि मोठं दिसायला लागतं, कारण हे स्प्लीन आणि लिव्हर हे दोन्ही सुजायला लागतात त्याच्यामध्ये. मग आपण म्हणतो की आपण याला नेहमी रक्त द्यावं लागतं. मित्र हो, रक्त देणं ही काही फार चांगली बाब नाहीये. बघा, आपण ज्या वेळेस रक्त देतो, एक वेळा किंवा 2 वेळा रक्त चढवणं योग्य आहे, परंतु नेहमी रक्त चढवल्यामुळं त्याच्या शरीरामध्ये आयर्नचं अतिप्रमाण वाढतं. आयर्न शरीरामध्ये वाढणं, आयर्न हे असं टॉक्सिन आहे की या मुलांचा घात कधी करल काहीही सांगता येत नाही. हे आयर्न कधी लिव्हर मध्ये जाऊन डिपॉझिट होतं, कधी स्प्लीन मध्ये डिपॉझिट होतं, कधी किडनी मध्ये डिपॉझिट होतं, किंवा ते हृदयामध्ये डिपॉझिट होतं आणि कधी मेंदूमध्ये डिपॉझिट होतं. त्याच्यामुळं या आयर्नचा इतका बॅड इफेक्ट आहे की पहा, ते झटकन हार्ट अटॅक येऊन मरण्याची या बाळाला शक्यता आहे. बघा, याच्यावर एकच प्रतिबंध आहे, हे बाळ जन्माला नाही येऊ देणं. बाजारामध्ये आयर्न चिलेटर्स आहेत. आता तुम्हाला सांगतो, रक्त चढवणं, रक्त काय शासनाने आता गेल्या 7 वर्षापासून मोफत द्यावं म्हणून, थॅलेसेमिया पेशंटला मोफत द्यावं म्हणून असं गव्हर्नमेंट रेग्युलेशन काढलंय. परंतु रक्त मोफत मिळालं तर चढवणारा मोफत पाहिजे ना. आपण बरेचसे एनजीओज रक्त चढवतात मोफत मध्ये, पण रक्त चढवत असताना जी दक्षता घेतली पाहिजे ती बऱ्याच प्रमाणामध्ये दक्षता न घेतल्यामुळं हे आयर्नचं प्रमाण वाढलं जातं. दुसरं, याला इलाज म्हणून आयर्न म्हणजे चिलेशन थेरपी नावाचे आहे, ज्याच्यामध्ये ओरल आयर्न चिलेशन थेरपी वापरली जाते. ओरल मध्ये डिझिरॉक्स, डेफ्राझेट ह्या गोळ्या वापरल्या जातात. त्याचे सकाळी उपाशीपोटी ह्या गोळ्या घ्याव्या लागतात, परंतु या गोळ्यांची किंमत सर्वसामान्यांना परवडणार इतकी नाहीये. एक 30 दिवसाचं एक पॅकेट घ्यायचं म्हटलं तर 3,000 रुपयाचा खर्च आहे. आणि दुसरी गोष्ट, हे जे आहेत मुलं जन्माला येतात हे लोअर क्लास आणि मिडल क्लास फॅमिलीमध्ये जास्त प्रमाणामध्ये जन्माला आलेली आहेत. त्याच्यामुळं यांची कुवत नाहीये हे गोळ्या विकत घेण्याची. आणि जर का दुसरी गोष्ट, हे आयर्न किती प्रमाणामध्ये वाढलेलं आहे हे तपासायसाठी सेरम फेरिटिन नावाची टेस्ट आहे. याची किंमत जवळपास 800 रुपये आहे. आणि ही टेस्ट मोफत कुठंही नाहीये. मी शासनाकडे वेळोवेळी पत्रव्यवहार केलेला आहे की ही टेस्ट सुद्धा मोफत करून द्यावी म्हणून, परंतु ही टेस्ट मोफत आणखीन झालेली नाहीये. आणि तिसरी गोष्ट, जी की एक्सेस आयर्न ओव्हरलोड झाल्यानंतर जी चिलेशन थेरपी आहे ते आहे डेस्परल इंजेक्शन. हे इंजेक्शन 10,000 रुपये किमतीचं आहे. डेस्परल इंजेक्शन 10,000 रुपये किमतीचं आहे. एक इंजेक्शन द्यायला त्याला 8 तास वेळ घालावा लागतो. त्याला पंपद्वारे व्यवस्थित त्याचं बीपी आणि आयसीयू मध्ये ज्या पद्धतीनं पेशंटला ठेवलेलं जातं का त्या पद्धतीनं त्याला ठेवून त्या पंपाद्वारे एक इंजेक्शन 8 तासामध्ये त्याच्या शरीरामध्ये सोडलं जातं. म्हणजे पहा, ज्यावेळेस बाळ जन्माला येतं, एका छोट्याशा बाळानं एकाच बाजूनी एक पलंगावर 8 तास पडून राहणं म्हणजे किती त्रासदायक आहे. हे सगळं मी अनुभवलंय आणि त्या अनुभवातून मी शिकलो आणि माझ्या लक्षात आलं की माझ्यासारख्या सुशिक्षित माणसाला एवढा महाभयानक त्रास होतो एका बाळाला जपण्यासाठी, तर ज्यांना याबद्दल नॉलेजच नाहीये त्यांना किती त्रास होत असेल. रक्ताचा तुटवडा निर्माण झाल्यानंतर भटकंती करणं, वेळोवेळी इतर ठिकाणी जाणं, हातापाया पडणं, डोनर्सना रिक्वेस्ट करणं, ह्या सगळ्या गोष्टी
मी फार फेस केलं आणि त्या अनुभवातून मी शिकलो आणि शेवटी मनाचा निश्चय केला की बाबा रे, या आजाराचा मी बळी झालो अज्ञानपणामध्ये, परंतु जर का मी याचं ज्ञान लोकांपर्यंत पोहोचवलं आणि अशी मुलं जर का जन्माला नाही येऊ दिली तर माझ्या जीवनाचं सार्थक होईल, म्हणून मी या कार्यक्षेत्रामध्ये उतरलो. बोन डिफॉर्मिटीज मध्ये एकदा जर का बोनची रचना वेडी वाकडी व्हायला लागली, हेमोग्लोबिन कमी होत असल्यामुळं, तर ती नंतर केव्हाही दुरुस्त केली जात नाहीये. तर मित्र, याच्यात म्हणजे सोशल इफेक्ट मध्ये बरेचसे त्याचे साईड इफेक्ट्स आहेत. इथं आपल्याला प्रत्येक साईड इफेक्ट आपल्याला मेंटेन करता येणार नाहीये, पण एवढं स्पष्ट सांगता येतं की एकदा जर का थॅलेसिमिया बाळ कुठल्या कुटुंबात जन्माला आलं तर त्या कुटुंबाचं जीवन हे रक्तपेढी, ब्लड बँक, दवाखाना आणि टेक्निशियन यांच्याच सर्कलमध्ये फिरत राहतं. तिथून बाहेर पडायला वेळच मिळत नाही. त्या बाळाला जगवायची म्हणजे खऱ्या अर्थानं तारेवरची कसरत असते. आता वेगवेगळ्या एनजीओज इथं या बाळांना मदत करण्यासाठी पुढे येतात. मीही एक एनजीओची त्या बाळांना मदत करण्यासाठी स्थापना केली, परंतु त्यांच्यापेक्षा वेगळे क्लॉज आहेत. कारण डोनेशन्स इतर ठिकाणावरून संस्थेला मागवून घ्यायचे आणि त्या आलेल्या डोनेशनचे 40 ते 50% थॅलेसिमिया पेशंटवरती वापरायचे आणि नंतरचे उरलेले स्वतः संस्थेसाठी वापरायचे. अशा बऱ्याचशा काही एनजीओचं कार्य आहे. परंतु मी जे एनजीओ चालू केले पूर्ण महाराष्ट्रभर, त्याचे एकच कार्य आहे की डोनेशन्स संस्थेच्या नावावरती कुणीही स्वीकारायचे नाहीत. सर्वात महत्वाचं, मदत करायची या बाळांना तर स्वखर्चानं करायची. जर स्पॉन्सर पुढे आला तर स्पॉन्सरचा पूर्ण पैसा ज्या हॉस्पिटलमध्ये आपण त्याला ट्रीटमेंट करायला लावतो त्या हॉस्पिटलच्या अकाउंटमध्ये डिपॉझिट करायचा आणि त्या हॉस्पिटलमधून त्या पेशंटवरती तो खर्च करायला लावायचा. म्हणजे आम्ही डोनेशन स्वीकारणार नाहीत, पण आमच्यापर्यंत आलेले डोनेशन्स जे आहेत ते डायरेक्ट हॉस्पिटल्समध्ये जमा होतील. ही प्रोसिजर मी सुरू केलेली आहे. दुसरी गोष्ट सांगायचं म्हणजे आतापर्यंत जगामध्ये आयडेंटिफाईड झालेले 24 करोड थॅलेसिमिया मायनर लोक आहेत आणि 50 लाख मेजर आहेत. तर भारतामध्ये आयडेंटिफाईड झालेले 5 करोड थॅलेसिमिया मायनर आहेत आणि 5 लाख मेजर आहेत. आणि तसं महाराष्ट्रात जर का त्यांचा जनन दर पाहिला तर 2 ते 5% आहे. दरवर्षी भारतामध्ये 10 लाख लोक थॅलेसिमिया मेजर जन्माला येतात. समजा एक थॅलेसिमिया पेशंटला जगवण्याकरिता त्याच्या पालकाला त्याच्या आयुष्यात शेवट होईपर्यंत जवळपास 10 लाखापेक्षा जास्त खर्च करावा लागतो. इतका खर्च करूनही ते मूल जिवंत राहील किंवा नाही हे अद्याप सांगता येत नाही. त्याला कधी काय होईल हे काहीही सांगता येत नाही. दुसरी गोष्ट मध्ये या बालकांना दर 3 आठवड्याला रक्त संक्रमणाची आवश्यकता असते आणि जर हे बालक एका वर्षामध्ये त्याला 20 बॅग, कमीत कमी 20 बॅग रक्ताच्या लागतात आणि जर का हे बालक 50 वर्षापर्यंत जगलंच तर त्याला 1000 ते 2,500 पर्यंत बॅग लागते. मग त्याप्रमाणे रक्ताचा उपलब्धता त्याच्या पालकांनी कुठून करायचा हा प्रश्न निर्माण होतो. कारण नेहमीसाठीच ब्लड बँका ह्या फुल असतील किंवा रक्तपेढीमध्ये रक्त अवेलेबल असेल हे नाहीच आहे. उन्हाळ्यामध्ये तर फार रक्तांचा तुटवडा पडतो आणि या लॉकडाऊन पिरियडमुळं बऱ्याच ठिकाणी कॅम्प झाल्यामुळं, बंद असल्यामुळं सध्याला रक्तांचा तुटवडा निर्माण झालेला आहे. लॉकडाऊन चांगल्यासाठीच केलेला आहे, परंतु कॅम्प्स आता थोडे शिथिल झालेत, त्याच्यामुळं रक्तांचा तुटवडा भासतोय. मग अशा बालकाला अशा स्थितीमध्ये
जगवणं म्हणजे त्याच्या पालकांची तारेवरची कसरत आहे. मित्रो, आणखी एक गोष्ट सांगतो की टर्की आणि ग्रीस या दोन्हीमध्ये सायप्रस नावाचा देश आहे. या देशामध्ये 1960 ते 1980 पर्यंत 80% लोक हे थॅलेसिमिया मेजर होते. परंतु तिथल्या सरकारने प्रत्येकाची रक्त तपासणी करून 2 थॅलेसिमिया मायनरचं लग्न होऊ दिलं नाही. या रोगाबद्दल जनजागृती केली आणि आज रोजी त्या सायप्रस देशामध्ये एकही थॅलेसिमिया पेशंट उरलेला नाही. मग याच्यामध्ये आपल्याला लक्षात येतं की बालक जन्माला येण्याकरिता काय होतं महत्वाचं, की न जन्माला न येऊ देणे. त्याचसाठी माझं पण एनजीओ काम करते आणि मी पण त्याच्यावरतीच काम करत आहे. दुसरं, 1925 साली या थॅलेसिमियाचा आविष्कार केला थॉमस कुली या शास्त्रज्ञाने आणि या आजाराला कुलीज अॅनिमिया असंही म्हटलं जातंय. मग याच्यामध्ये एकदा जर का बालक जन्माला आलं तर त्याचा विलाजच नाही. आपण म्हणतो स्टेम सेल्स प्रोसेस आहे, बोन मॅरो ट्रान्सप्लांट आहे, पण एका बोन मॅरो ट्रान्सप्लांटला जवळपास 20 लाखापर्यंतचा खर्च आहे. एनजीओ देऊन किती देतील? 4-5 लाख रुपये. परत महाराष्ट्र स्टेट गव्हर्नमेंट किती? 1.5 लाख रुपये देते. सेंट्रल गव्हर्नमेंट 2-1 लाख रुपये देते. म्हणजे जवळपास त्याच्या पेरेंट्सना 10 ते 12 लाख स्वतःहून घालावे लागतात. पण बोन मॅरो ट्रान्सप्लांटच्या वेळेस ही प्रोसेस सक्सेस होईल किंवा नाही याची 100% कुठेही गॅरंटी नाहीये. आणि विशेष बाब म्हणजे बोन मॅरो ट्रान्सप्लांट पूर्वी त्याचा जो डोनर आहे त्याची एक HLA टायपिंग टेस्ट आहे, ती 100% मॅच झाली पाहिजे. त्याचे 10 फॅक्टर असतात, ते 10/10 मॅच झाले तरच बोन मॅरो ट्रान्सप्लांटला होतात. आणि हा HLA 6 लाखामध्ये एकाचा मॅच होतो. म्हणजे बोन मॅरो ट्रान्सप्लांट होणं आणि ते बाळ दुरुस्त होणं केवळ आणि केवळ नशिबाचाच भाग आहे. म्हणून बोन मॅरो ट्रान्सप्लांटसाठी मी हा इलाज जरी असला तरी मी म्हणतो की थॅलेसिमिया मेजरसाठी अद्याप कुठला लस नाही किंवा कुठला उपचार नाही. त्याला आयुष्यभर रक्त देऊन आणि त्याला इतर कुठल्याही गोष्टीचं साईड इफेक्ट होणार नाही हे बघूनच त्या बाळाला जगवावं लागतंय. दुसरी बोन मॅरो ट्रान्सप्लांट बद्दल झालं. आता दुसरी गोष्ट, या बाळांना जर का लॉंग लाईफ जगवायचं असेल तर वेळेवर रक्त द्यायला पाहिजे. स्प्लीन वाढू द्यायची नाही. वेळेवर जर का रक्त नाही दिलं तर स्प्लीन मध्ये वाढ व्हायला चालू होते आणि एकदा जर का स्प्लीन वाढली तर तुमचं HB ब्रेकडाऊन होतं आणि HB ब्रेकडाऊन व्हायला लागलं, एकदम कमी कमी होत गेलं तर स्प्लिनोक्टोमी करावी लागेल. जे स्प्लीनचं ऑपरेशन करून स्प्लीन काढून टाकली जाते. स्प्लीन ही शरीरामधली निर्माण करणारी शरीरामध्ये काम करणाऱ्या रोगप्रतिकार शक्तीपैकी एक आहे. बाहेरून इन्फेक्शन जे होतात त्यांना प्रतिकार करतं, ती इन्फेक्शन न होऊ देणारा भाग आहे. पण तोच भाग जर काढून टाकला तर हे बालक जगल कसं? मग या बालकाला बाहेरूनचे इन्फेक्शन, कोणतेही इन्फेक्शन पटकन होतात आणि त्याचं आयुष्य संपतं. तर थॅलेसिमिया बालकाचं जास्तीत जास्त आयुर्मान हे 20 ते 22 वर्षापर्यंत असतं, आतापर्यंत मी पाहिलेलं आहे. आणि महाराष्ट्रामध्ये संगीता वाधवाना आहे पेशंट इतके दिवस जगला तर माझंही बाळ तितके दिवस जगू शकल आणि त्यांना जगवता येईल. तर याचं प्रिव्हेन्शन मेजर एक सगळ्यात महत्वाची, लग्नापूर्वी वधू आणि वरांची तपासणी करणं थॅलेसिमिया मायनरची
ही थॅलेसेमिया मायनरची तपासणी सर्व शासकीय रुग्णालयामध्ये मोफत उपलब्ध करून देण्यासाठी आमच्या संस्थेला यश आलेलं आहे. 2018 पासून ही तपासणी प्रत्येक शासकीय रुग्णालयामध्ये मोफत झालेली आहे. त्या तपासणीचं नाव आहे HB इलेक्ट्रोफोरेसिस. आणि नियोजित वधूवरापैकी दोघे जर का थॅलेसेमिया मायनर आढळून आले तर त्या दोघांचं लग्न टाळणं सगळ्यात चांगली गोष्ट. आणि न ऐकताच जर का त्यांनी लग्न केलं जर समजा, तर जर त्यांनी मुलाबाळांचा विचार जर केला तर या मूलबाळ होण्यापूर्वी पोटात असलेल्या बाळांचे प्रीनॅटल होतं, त्याला CVS असं मेडिकल टर्म्स मध्ये म्हटलं जातं. ती थेरपी पोटात असलेल्या बाळाच्या एक प्लासेंटाचा थोडा भाग घेतला जातो आणि ते तपासून हे कन्फर्म होतं की हे बाळ थॅलेसेमिया आहे किंवा थॅलेसेमिया मेजर आहे किंवा नाही, हे कन्फर्म होतं. जर मेजर असेल तर त्यांना ऍडवाइज केलं जातं की प्रेग्नन्सी मस्ट बी टर्मिनेटेड, आणि जर का नॉर्मल असेल तर प्रेग्नन्सी कंटिन्यू करता येते. आता सायप्रस सारखा देश आहे, तिथं लोकसंख्या फार कमी आहे, त्याच्यामुळं त्यांच्या प्रत्येक जणांची तपासणी ते गव्हर्नमेंट करू शकलं. परंतु आपल्याला 100 करोडपेक्षा जनता आहे, याच्यात रक्त तपासल्याशिवाय कोण मायनर आहे हे समजणार नाही. पण इतक्या लोकांची तपासणी आपल्याला करून घेणं हे शक्यप्राय बाब नाही. त्याच्यामुळं माझ्या संस्थेमार्फत आम्ही शासनाकडे अप्रोच होऊन एक सगळ्यात महत्वाची बाब करून घेतली की नवीन गरोदर मातेची तपासणी, HB इलेक्ट्रोफोरेसिस. ज्यावेळेस नवीन गरोदर माता येईल त्यावेळेस ही कंपल्सरी तपासणी प्रत्येक शासकीय रुग्णालयातून किंवा कुठल्याही गायनॉलॉजिस्ट कडून ही तपासणी करून घ्यावी असं शासनाने नियम बनवला आणि त्याचं इम्प्लिमेंटेशन मी पूर्ण शिरूर-आनंदपाळ तालुक्यामध्ये केलेलं आहे. शिरूर-आनंदपाळ तालुक्यामध्ये म्हणजे माझ्या गावच्या तालुक्यामध्ये आता नवीन गरोदर मातेची थॅलेसेमिया मायनरची तपासणी होते. जर ती माता थॅलेसेमिया मायनर आढळून आली तर डायरेक्ट माझ्याशी संपर्क साधला जातो आणि मी तात्काळ तिच्या पतीचं थॅलेसेमिया मायनरची तपासणी करून घेतो. आणि तो जर का मायनर आढळून आला तर तिच्या पोटातल्या बाळाची प्रीनॅटल साठी तपासणी हे मोठ्या मोठ्या सेंटर्स मध्ये माझ्या NGO मार्फत मोफत केली जाते. मग माझं एकच लक्ष आहे की निदान लातूर जिल्ह्यामध्ये तरी, पूर्ण महाराष्ट्रभर काम करतो परंतु सर्वत्र लक्ष देणं होत नाहीये. वेगवेगळ्या मित्र कंपनी माझी काम करते, सहकार्य करते, परंतु लातूर जिल्ह्यामध्ये यानंतर एकही थॅलेसेमिया बाळ मला जन्माला येऊ द्यायचं नाहीये. आता 6 वाजलेत, 6 नंतर म्हणजे प्रश्न उत्तराचा तास आहे. बरेचसे प्रश्न तुमच्या मनामध्ये उद्भवले असतील, तुम्ही विचारू शकता सर. प्रमोद, मला एक प्रश्न आहे. हा. जर सपोज आता कसं आहे की मी जर म्हणजे मायनर असेल, थॅलेसेमिया मायनर असेल, पण मला माहित नाही थॅलेसेमिया मायनर आहे म्हणून, ओके, आणि माझं लग्न, आपल्या इकडे कसं की लग्न हे पत्रिका जुळवून केलं जातं, बरोबर? पण खरी पद्धत असली पाहिजे की तुमचं ब्लड ग्रुप चेक करून तुमचं लग्न जमवलं पाहिजे आणि पुढच्या सगळ्या गोष्टी, बरोबर? पण आपल्याकडे ते होत नाही. पण मग आपल्या इकडे जास्तीत जास्त प्रमाण असं होऊ शकतं किंवा मी थॅलेसेमिया मायनर आहे आणि दुसराही व्यक्ती थॅलेसेमिया म्हणजे जिच्याशी माझं लग्न होणार आहे ती सुद्धा जर सपोज थॅलेसेमिया मायनर असेल तर मग ते पॉसिबिलिटीज ऑफ कन्सिव्हिंग दी बेस्ट इन्फंट इट इज व्हेरी रिअर, राईट? तर मग ते कसं टाळता येऊ शकेल? आणि म्हणजे ही परिस्थिती असताना, म्हणजे जे आताच मी सिच्युएशन सांगितली त्या परिस्थितीत आपल्याला कसं टाळता येईल? आपल्याला रक्त तपासणी करत असता, म्हणजे रक्त तपासल्याशिवाय आपण मायनर आहेत किंवा काय आहेत, नॉर्मल आहेत हे समजणार नाहीये. तर हे कसं करता येईल सांगू का? ज्या वेळेस तुम्ही लग्न करतात किंवा लग्न झाल्यानंतर दोघांनी रक्ताच्या तपासण्या करून घ्यायच्या. नाही केलं तर आता शासनाकडे आम्ही इम्प्लिमेंट केलेलं आहे
की थॅलेसिमिया मायनर असेल समजा तुझ्या मिसेसनी जर काय काय दुसरी जे कोणी आहे त्यांनी जरी तपासणी केली नाही तर ती ज्या वेळेस गरोदर असेल त्याच वेळेस तिची थॅलेसिमिया मायनरची तपासणी होईल. थॅलेसिमिया मायनर आहे किंवा नाही याची तपासणी होईल, कंपल्सरी केलेली आहे आता गरोदरपणामध्ये. आणि जर का ती मायनर आढळून आली तर तिच्या पतीची ही तपासणी होईल. आणि मग पोटामध्ये जे बाळ आहे काय होतं की त्याच्यासाठी एक विशेष तपासणी आहे, CVS मी आता सांगितलं होतं, ती तपासणी आपण करून घेता येतं आणि त्याच्यासाठी फ्री स्पॉन्सर्स मिळतात. आले का लक्षात? हॅलो. ओके, ठीक आहे चालेल. हा, आणि ती तपासणीमध्ये जर का मेजर आढळून आलं तर त्याला आपल्याला टर्मिनेट करता येतं आणि जर का नॉर्मल असेल तर प्रेग्नन्सी कंटिन्यू करता येतं. जरी तशी चुकून लग्न झालेली असली तरी सुद्धा आपल्याला त्याचा जन्म टाळता येतो. जन्म टाळता येईल, परंतु त्याच्यावरती म्हणजे कसं की उपचार जर करायचाच असेल तर काय त्याला पद्धत काय, म्हणजे सेफेस्ट वे काय आहे त्याच्यासाठी? उपचार त्याला सांगतो, बोन मॅरो ट्रान्सप्लांट हा फायनल उपचार आहे क्युअर म्हणून, परंतु याचा सक्सेस रेट फार कमी आहे. आणि सांगतो HLA मॅच, सख्या भाऊ किंवा बहीण याचं जर का HLA मॅच झाला तर ते डोनर म्हणून तयार होतात, पण त्यांचा HLA 100% मॅच झाला पाहिजे. आणि जर बाळाचं वय, आजारी असलेल्या बाळाचं वय 8 वर्षापेक्षा खाली असेल तर त्याचा 100% सक्सेस रेशिओ आहे. आणि जर का 8 वर्षापेक्षा बाळाचं वय जास्त असेल तर त्या बाळाचा सक्सेस रेशिओ 100% नाहीये. ते बाळ ट्रान्सफ्युजन दरम्यान ट्रान्सप्लांट दरम्यान दगावू शकतं किंवा त्याच्यानंतर इन्फेक्शन होऊन दगावू शकतं. म्हणून त्याच्यासाठी थॅलेसेमिया मेजर वरती एकदम परफेक्ट असा उपचार बिलकुल नाही. त्याला फक्त रक्त देणं, रक्त चढवणं आणि त्याच्या शरीरामध्ये वाढलेलं आयर्न कमी करणं, बोन डिफॉर्मिटीज होऊ नये याच्यासाठी मेडिसिन्स देणं आणि स्प्लीन वाढू नये याच्यासाठी पण दक्षता घेणं, या सगळ्या बाबी आपल्याला कराव्या लागतात. चालेल. प्रमोद, आता बाकीचे काही प्रश्न विचारतील त्यापूर्वी मला एक फक्त सर्वांना सांगायचंय की आपण 1.5 मिनिटात एखाद्या वेळेस डिस्कनेक्ट होऊ आणि परत आपल्याला रिकनेक्ट होऊन राहिलेले प्रश्न असतील ते प्रमोद उत्तर देतील. ठीक आहे? बाकीच्यांना काही प्रश्न असतील तर विचारा. प्रमोद मी प्रश्न विचारून ठेवतो. प्रमोद, मला एक प्रश्न आहे. जसं म्हणलं की हा दुर्धर आजार आहे किंवा दुर्धर जेनेटिक डिसऑर्डर आहे, बरोबर आहे? तुम्ही बरंचसं चांगलं काम ऑलरेडी करत आहात, रक्तदान म्हणा किंवा रक्ताची अवेलेबिलिटी करणं वगैरे, खर्च जरी असला तर जशी तुम्ही प्रिकॉशनरी स्टेप म्हणून तुम्ही रक्त चाचणी वगैरे करताय, तर त्याच्या बाजूला एक एज्युकेशनल अँगल्स, असे काही जे दुर्धर आजार आहेत ते साधारणतः मुलं जेव्हा शिकतात, मुलं मुली 10वी ते 12वी मध्ये असा त्यांचा एक एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटी मध्ये एक सब्जेक्ट जर ठेवला, हे दुर्धर आजार काय आहेत आणि हे दुर्धर आजार कसे अवॉइड होऊ शकतात पुढे, काय काळजी घेतली, असा काही सब्जेक्ट जर आपण गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र, गव्हर्नमेंट ऑफ इंडियाला करिक्युलम मध्ये टाकायला सांगितला, त्याची परीक्षा होणार नाही पण त्याची अवेअरनेस होईल, असं एज्युकेशन लेवलला जर तुम्ही जर हे केलं तर आपोआपच ही पुढची जनरेशन, पुढची जी पिढी आहे ती तेवढी सकारात्मक विचार करून टॅबू न मानता, म्हणजे शाप न मानता याच्यावर मात कशी करायची, असा काही विचार तुमच्या एनजीओ तर्फे केला जाऊ शकतो का? हो, 100%. योगेश सर, मी एक तुम्हाला सांगू का, मला आता तुमचा प्रश्न विचारत असताना आपल्याला प्रिन्स मॅडम होत शिकवायला, तुम्ही पण शिकला असाल हेल्थ एज्युकेशन मध्ये, त्यावेळेस आपल्याला सिकल सेल अॅनिमिया, थॅलेसेमिया हा एक हेल्थ एज्युकेशन मधला सब्जेक्ट होता आणि त्यावेळेस त्यांनी शिकवलं होतं की थॅलेसेमिया काय आहे आपल्याला.